महाराष्ट्र शिक्षण विभागाने प्रकाशित केलेल्या पत्रकानुसार राज्यभरात 5,000पेक्षा अधिक शाळा या 10पेक्षा कमी पट असणाऱ्या आहेत. तर त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर अशा शाळेत कंत्राटी भरतीला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात तब्बल 5,000पेक्षा अधिक शिक्षकांची भरती व्हायला सुरुवात झालेली आहे. तर बघा, सर्व D.Ed. B.Ed. धारक उमेदवारांना जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक होण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. तर आज आपण त्याच अनुषंगाने शिक्षण विभागाने जारी केलेल्या जाहिरातीतील अटी व शर्ती, तसेच अर्ज कसा करावा, अर्ज कोठे करावा, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, तसेच मिळणारा पगार याविषयी सखोल माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण या चॅनलवर शिक्षक भरतीविषयी अधिक माहिती देत असतो. तर बघा, हे 5 डिसेंबर 2024ला काढलेली जाहिरात आहे. तर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती, महाराष्ट्रातील सर्व पंचायत समितीला असं भेटणार आहे. तर बघा, 10 विषय काय आहे, 10 व 10पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळेत D.Ed. व B.Ed. अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करणे बाबतचा हा विषय आहे. तर खाली बघूयात, उपरोक्त संदर्भीय विषयानुसार कळविण्यात येते की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 10 व 10पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकापैकी एका पदावर D.Ed. B.Ed. अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करणे बाबत संदर्भ क्रमांक 1 व 2 अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्याची प्रत सोबत पाठवण्यात येत असून त्याचे अवलोकन करण्यात यावे. विषयांकित प्रकरणी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडील दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजीचे शासन निर्णयाचे अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 अन्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 10 व 10पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळेत D.Ed. तसेच B.Ed. अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात पुढील प्रमाणे कार्यवाही करायची आहे. तर बघा, मुद्दा क्रमांक 1, जिल्हा परिषद शाळेच्या सन 2023-24च्या संचमान्यतेनुसार 10 व 10पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळांची अचूक यादी तयार करण्यात यावी. संपूर्ण पंचायत समितीला हे पाठवले आहे. प्रत्येक जिल्हा पंचायत समितीला हे पाठवण्यात आलेलं आहे. तर बघा, सदरील यादी आपले कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करून त्याची एक प्रत या कार्यालयास सादर करावी. तर बघा, प्रत्येक पंचायत समितीनं काय करायचं आहे, संच मान्यता तपासून किती पद रिक्त आहेत याची माहिती पाठवायची आहे जिल्हा परिषदेला. नंतर काय, मुद्दा क्रमांक 2, 10 व 10पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकापैकी निर्विवाद रिक्त पद असलेल्या एका पदावर D.Ed. B.Ed. अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यासाठी संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या व पात्र इच्छुक उमेदवाराकडून दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत आवेदन पत्र मागून घ्यावे. तर बघा, डेट किती आहे, 13 डिसेंबर 2024. याकरिता आपले कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर संबंधित शाळा व ग्रामपंचायत स्तरावर व्यापक स्वरूपात प्रसिद्धी देण्यात यावी. तर बघा, ही जाहिरात कुठे भेटणार आहे तुम्हाला, पंचायत समितीच्या नोटीस बोर्डवर. त्याचबरोबर संबंधित म्हणजे ज्या गावामध्ये पद रिक्त आहेत त्या गावाच्या हद्दीत म्हणजे ग्रामपंचायत याचं प्रसिद्धी देणार आहे. मुद्दा क्रमांक 3 पाहूयात. यामध्ये काय, 10 व 10पेक्षा कमी पट संख्या असलेल्या संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास D.Ed. इयत्ता 1ली ते इयत्ता 5वीसाठी आणि B.Ed. वाला विद्यार्थी इयत्ता 5वी ते इयत्ता 1ली ते इयत्ता 5वीसाठी पात्र असणार आहे. तसेच B.Ed. वाला इयत्ता 6वी ते इयत्ता 8वीसाठी पात्र
असणार आहे। तर बघा पुढे काय आहे, अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यात यावा। मुद्दा क्रमांक 4 काय आहे, सदर अर्हतेत समान गुण असल्यास अधिक शैक्षणिक व्यावसायिक अर्हता उमेदवार प्राधान्य देण्यात यावे। मुद्दा क्रमांक 5 काय आहे, अधिकच्या अर्हता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे। तर बघा यामध्ये वयाचं काही बंधन नाही, वय अधिक असेल तर या भरतीमध्ये फायदाच आहे। तर मुद्दा क्रमांक 6 काय आहे, 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास तालुका स्तरावरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यात यावा। आणि मुद्दा क्रमांक 6 काय आहे, 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास तालुका स्तरावर एकापेक्षा अधिक अर्ज करणारे उमेदवार आल्यास अनुक्रमांक 3 व 5 वर नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा। तर 3 मध्ये काय आहे, अधिक गुण, अधिकचे गुण। बघा मुद्दा क्रमांक 3 काय म्हणजे अधिकचे गुण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य द्यायचं आहे। आणि 5 मध्ये काय आहे, तर जो वयाने ज्येष्ठ आहे त्यांना यामध्ये प्राधान्य द्यायचं आहे या भरतीमध्ये। तर बघा ही संपूर्ण जाहिरात जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी प्रकाशित केलेली आहे। तर महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आता या भरतीला सुरुवात झालेली आहे आणि ही भरती मोठ्या प्रमाणात होत आहे। तर आपल्या जिल्ह्याची जाहिरात पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। आम्ही शिक्षक भरतीवर वेळोवेळी अपडेटेड व्हिडिओ टाकत असतो। धन्यवाद। पुढे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।